जोखीम किंवा सट्टेबाजी करू नका. कौटुंबिकदृष्ट्या बोलायचं झालं तर हा महिना कौटुंबिक आणि प्रेमसंबंधासाठी संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल. पती पत्नीमध्ये आदर वाढेल, सहकार्याची भावना वाढेल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात सुद्धा गोडवा आणि सुसंवाद राहील. पण जे प्रेमात आहेत त्यांनी मात्र या महिन्यात सावधगिरी बाळगायची आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत तुमच्या जोडीदारासोबतचा एखादा छोटासा मुद्दा किंवा गैरसमज मोठा वादामध्ये बदलू शकतो, ज्यामुळे नात्यावर ताण येऊ शकतो. या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आणि कोणतीही आश्वासनं किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना नंतर तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मेष राशीच्या लोकांनी एक गोष्ट नेहमी करावी, ती म्हणजे गुरुवारच्या दिवशी कपाळावर केशर आणि हळदीचा टिळा लावावा. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल. कारण नाही म्हटलं तरी जुलै महिना बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला यासारखे हंगामी आजार घेऊन येऊ शकतो. त्यामुळे आधीच तुम्ही जरा काळजी घ्या. बाहेरचं खाऊ नका. त्याचबरोबर कुठलंही बाहेरचं पाणी पिताना ते चांगलं आहे ना याची सुद्धा खात्री करून घ्या आणि मगच प्या. खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा टाळा, कारण बाहेरचं खाणं तुम्हाला या महिन्यात आजार देऊ शकतं. म्हणून तुमची मानसिक शारीरिक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नियमित योग, प्राणायाम, ध्यान यांचा सराव करा. आता 7:30 चालू आहे, त्यामुळे मानसिक तणाव तुम्हाला थोडासा असेल, ऊर्जा कमी वाटते असं सुद्धा वाटत असेल, तर त्यासाठी चांगल्या सवयी या नक्कीच मदत करतील. नियमित चालायला जाणं किंवा नियमित प्राणायाम करणं, योग करणं या गोष्टी जरी तुमची इच्छा नसेल तरी करा, कारण या गोष्टींनी मन प्रसन्न व्हायला मदत होते. त्याचबरोबर मन प्रसन्न झालं की आपल्याभोवती कितीही परिस्थिती बिकट असली तरी आपण त्यातनं बाहेर येण्याचा मार्ग शोधू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची 7:30ची जी गोष्ट असते ती की नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये वाढायला लागतात आणि ते नकारात्मक विचार बाजूला ठेवण्यासाठी मनाला सकारात्मक विचारांकडे वळवणं आवश्यक असतं. त्यासाठी आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर वनश्री पांडे